नमस्कार मित्रांनो, मी भारत बापू सावळवाडी लठ्ठी एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नवनानी हायस्कूल दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 1 मधील गतीचे नियम किंवा लॉज ऑफ मोशन या प्रकरणातील 8व्या भागाचा अभ्यास करणार आहोत, की ज्याच्यामध्ये आपण न्यूटनच्या गतिविषयक नियमांचा विचार करणार आहोत आणि त्यात सुद्धा न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाचा आपण अभ्यास करणार आहोत. दॅट मीन्स वी आर गोइंग टू स्टडी अबाउट दी न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. लेट अस हॅव अ लुक ऑन दी प्रेझेंटेशन. मित्रांनो, न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाकडे जाण्यापूर्वी आपल्याला आणखी एका संकल्पनेची माहिती असणं गरजेचं आहे आणि ही संकल्पना आहे संवेग. आता संवेग म्हणजे काय किंवा मोमेंटम म्हणजे काय? म्हणजे एखादी जी काही वस्तू असेल त्या वस्तूचं जे काही वस्तुमान असेल त्या वस्तुमानाला जर काही विशिष्ट गती मिळालेली असेल तर ती वस्तू ज्या ठिकाणी जाऊन आदळेल, ज्या ठिकाणी त्याचं कोलिजन होईल त्या ठिकाणी ते काहीतरी परिणाम करणार आहे. आता तो जो परिणाम त्या ठिकाणी होणार आहे हा परिणाम त्या वस्तूच्या वस्तुमान आणि त्या वस्तूचा वेग या दोन गोष्टींच्यावर अवलंबून असणार आहे. ह्या दोन गोष्टी एकत्र मिळून तयार होणारी जी संकल्पना आहे संवेग. दॅट मीन्स if suppose any object is there which is having with a definite mass and it is colliding with another object or on any surface, then it creates an impact on that object. That means on the second object. That impact is depending on the mass of the first object, also the velocity of the first object. That means the impact depends on both the mass and the velocity. This concept is known as momentum. Momentum is the product of the mass and velocity of any object. So let us see here. Momentum is if one object strikes another object, the effect of that object on the second depends on both mass and velocity of the first object. This property is called as momentum. म्हणजे जर एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर आघात करत असेल तर दुसऱ्या वस्तूवर पहिल्या वस्तूचा काहीतरी परिणाम असतो. म्हणजे या ठिकाणी आपण एक उदाहरण घ्यायला हरकत नाही. जर ही एक वस्तू आहे, ही एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर येऊन आदळते तर तशी ती आदळल्यानंतर किंवा तिचा आघात झाल्यानंतर पहिल्या वस्तूचा परिणाम दुसऱ्या वस्तूवर पाहायला मिळेल आणि तो कसा असेल, या पहिल्या वस्तूचं वस्तुमान आणि याचा असलेला वेग याचा परिणाम दुसऱ्यावर होणार आहे. अशा पद्धतीनं ही संवेगाची संकल्पना आपण पाहू शकतो. म्हणजेच एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर आघात करत असेल तर दुसऱ्या वस्तूवर पहिल्या वस्तूचा जो परिणाम होतो तो त्याच्या वस्तुमान आणि वेगाचा एकत्रित परिणाम असतो. यालाच संवेग असं म्हणतात. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. तर संवेग म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान आणि त्या वस्तूचा वेग या दोन्हींचा गुणाकार असेल. Thus we can formulate this property as P ही संवेगासाठी दिलेली संज्ञा आहे, इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. म्हणजेच संवेग बरोबर वस्तुमान गुणिले वेग. आता ते आपण ॲब्रिव्हिएट करू, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहूया. P इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी, दॅट इज mv. दिस इज अ व्हेक्टर क्वांटिटी. संवेग ही एक सदिश राशी आहे, कारण मास म्हणजे वस्तुमान ही राशी जरी अदिश असली तरीसुद्धा वेलॉसिटी किंवा वेग ही मात्र सदिश राशी आहे आणि म्हणून
एकूण संवेग हा एका विशिष्ट दिशेमध्ये परिणाम करत असतो, म्हणून ती सदिश राशी मानली जाते. ओके. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. आता मित्रांनो, संवेग या संकल्पनेवर आधारित न्यूटननी गतीविषयक दुसरा नियम जो सांगितला तो आता आपण पाहूया. एखादी कोणतीही वस्तू जेव्हा गतिमान असते किंवा हालचाल करत असते तेव्हा तिचा संवेग बदलत जात असतो आणि त्याच्यावर आधारित सांगितलेला नियम असा आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. म्हणजे आपण थोडंसं या ठिकाणी पाहूया. संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचं परिवर्तन बलाच्या दिशेनं घडतं. म्हणजे काय हे आपण थोडंसं या ठिकाणी समजून घेऊया. पहा मित्रांनो, माझ्याकडं हा एक बॉल आहे. या बॉलला समजा आपण बल प्रयुक्त केलं तर प्रयुक्त केलेल्या बलामुळं या वस्तूच्या स्थितीमध्ये बदल होतो, वस्तू गतिमान होते, म्हणजे तिच्यामध्ये संवेग यायला लागतो. आधी संवेग शून्य होता कारण गती शून्य होती, परंतु बल प्रयुक्त झाल्यानंतर वेग प्राप्त व्हायला लागला आणि त्यामुळं संवेग वाढत चाललेला आहे. आता संवेगामध्ये बदल झाला म्हणजे संवेगामध्ये परिवर्तन झालं. हे परिवर्तन कशावर अवलंबून आहे? बलावर अवलंबून आहे. त्याच्यावर प्रयुक्त केलेलं जे बल आहे त्या बलाच्या समानुपाती अशा पद्धतीनं संवेग परिवर्तनाचा दर असतो असं आपण म्हणतो. नाउ द मोमेंटम इज चेंज्ड ड्यू टू द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. दिस रेट ऑफ चेंज ऑफ momentum is proportional to the applied force and the change in momentum occurs in the direction of the force. बलाच्या दिशेमध्ये संवेग परिवर्तन घडतं. ओके. या स्टेटमेंटवरून आपण आता पुढं काही फॉर्म्युली डेव्हलप करायचे आहेत. सपोज ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास m, समजा आपण जी वस्तू घेतलेली होती त्या वस्तूचं वस्तुमान m इतकं आहे असं आपण गृहीत धरलं, has an initial velocity u when a force F acts on the object in the direction of its velocity for time t, its velocity becomes v. म्हणजे m इतक्या वस्तुमान असलेल्या वस्तूची सुरुवातीची गती किंवा सुरुवातीचा वेग आहे u इतका. जर त्याच्यावर F इतकं बल प्रयुक्त केलं तर त्याच्या वेगामध्ये बदल होणार आहे आणि तो वेगामध्ये बदल होणार आहे त्याचा अंतिम वेग असेल v इतका आणि या वेग बदलासाठी लागणारा कालावधी आहे t इतका. मग पुढं आपण पाहूया. Therefore, as the velocity changes, the momentum also changes. वेलॉसिटी जशी बदलते, वेग जसा बदलतो त्या पद्धतीनं मोमेंटम सुद्धा बदलतो आणि त्यामुळं एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा संवेग कसा असेल? इनिशियल मोमेंटम म्हणजे सुरुवातीचा संवेग बरोबर मास ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे m, पदार्थाचं वस्तुमान, त्याचा सुरुवातीचा वेग म्हणजे u, या दोन्हींचा गुणाकार म्हणून सुरुवातीचा संवेग असेल mu. त्यानंतर बल प्रयुक्त केल्यानंतर वस्तूला गती प्राप्त झालेली आहे, त्याची अंतिम गती जी काही असेल म्हणजे v जो काही असेल त्याचा आणि त्याच्या वस्तुमानाचा गुणाकार केला तर त्याचं अंतिम संवेग आपल्याला मिळेल, तो असेल mv. आता या संपूर्ण संवेगामधल्या बदलाला t इतका काहीतरी कालावधी लागलेला आहे, तर मग संवेगात झालेला बदल प्रति एकक कालावधी कसा असेल हे आता आपण पुढे पाहू. हिअर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर बरोबर चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाइम, संवेगातील बदल भागिले कालावधी. म्हणून संवेग बदलाचा दर बरोबर अंतिम संवेग वजा सुरुवातीचा संवेग
भागिले कालावधी, म्हणून mv मायनस mu डिवायडेड बाय t. नाउ रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू, आता या गणितामध्ये इथं mv मायनस mu आहे, तर यातील m हा घटक आपण सामायिक काढू शकतो, म्हणजे कॉमन फॅक्टर म्हणून बाहेर घेऊ शकतो, आणि उर्वरित गोष्टी आपण कंसामध्ये मधल्या चिन्हासह ठेवू शकतो. म्हणून m इंटू v मायनस u डिवायडेड बाय t असं हे आपल्याला समीकरण मिळेल. दिस विल बी इक्वेशन नंबर 1. पण आपल्याला माहिती आहे v मायनस u डिवायडेड बाय t किंवा v वजा u छेद t म्हणजेच त्वरण, म्हणजे ॲक्सिलरेशन. म्हणून ॲक्सिलरेशन a इज इक्वल टू v मायनस u डिवायडेड बाय t हे आपल्याला माहिती आहे, यापूर्वीच आपण ते शिकलेलो आहोत. हे आहे समीकरण क्रमांक 2. समीकरण क्रमांक 2 मध्ये असलेली ही किंमत जी आहे याच्याऐवजी आपण a ही किंमत या ठिकाणी घालू, म्हणजे समीकरण क्रमांक 1 मध्ये घालू. देअरफॉर नाव रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, दॅट इज संवेग परिवर्तनाचा दर, बरोबर, पहा मित्रांनो या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, हे सूत्र आधीचं m इंटू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी, परंतु या v मायनस यू डिवायडेड बाय टीच्या ऐवजी आपण a घ्यायचा आहे. म्हणून आता मास इंटू ॲक्सिलरेशन म्हणजे वस्तुमान गुणिले त्वरण असं आपल्याला मिळेल. नाव अकॉर्डिंग टू दी न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू दी अप्लाइड फोर्स. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा हा जो दर आहे, हा दर कशावर अवलंबून आहे, वापरल्या गेलेल्या किंवा प्रयुक्त झालेल्या बलावर आहे. म्हणजेच संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असेल, त्याच्या प्रमाणामध्ये बदलणार आहे. म्हणजेच मास इंटू ॲक्सिलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी अप्लाइड फोर्स. देअरफॉर नाव F इज इक्वल टू k इंटू मास इंटू ॲक्सिलरेशन. या ठिकाणी k हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे, स्थिरांक आहे, ज्याची व्हॅल्यू 1 असेल. नाव F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन, म्हणजेच बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण, हे सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळतं. आणि मित्रांनो हे सूत्र आपल्याला पुढं वारंवार लागणार आहे. ते कसं आपण पुढील गणितांच्या मध्ये सुद्धा पाहणार आहोतच. पुढील वर्षीच्या गुरुत्वाकर्षण या प्रकरणामध्ये 11वीला सुद्धा या राशीची गरज आपल्याला पुन्हा लागणार आहेच. त्यामुळं ही गोष्ट व्यवस्थितपणानं आपण गणिती पद्धतीनं समजून घेऊया. आता मित्रांनो इतकी माहिती आपण घेऊन झाल्यानंतर याच्यावर आधारित आपण पुढील काही गोष्टी मिळवायच्या आहेत. इन SI सिस्टम दी युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. बलाचं SI पद्धतीतील एकक आहे न्यूटन, की जे आपण कॅपिटल N या अक्षरानं दाखवतो. आता 1 न्यूटन बल म्हणजे काय? दॅट मीन्स 1 न्यूटन फोर्स मीन्स व्हॉट? ओके, पाहूया बाबा. द फोर्स विच क्रिएट्स द ॲक्सिलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन द ऑब्जेक्ट ऑफ मास 1 किलोग्रॅम, दॅट फोर्स इज नोन ॲज 1 न्यूटन फोर्स. म्हणजे थोडक्यात आपण असं गृहीत धरूया की या वस्तूचं वस्तुमान 1 किलोग्रॅम इतकं आहे. या 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या वस्तूमध्ये त्याच्यावर बल प्रयुक्त झाल्यानंतर ती वस्तू गतिमान अवस्थेमध्ये येणार आणि त्याच्यामध्ये ती गती प्राप्त होत असताना 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर, 1 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकं त्वरण निर्माण होत असेल, तर वापरलं गेलेलं जे बल आहे ते बल 1 न्यूटन इतकं असेल. ओके, नाव वी विल पुट द युनिट्स इन दिस SI system like this. Formula is force is equal to mass into acceleration. SI unit of force is 1 Newton. SI unit of mass is kilogram. SI unit of acceleration is meter per second square. म्हणजेच थोडक्यात
1 न्यूटन इज इक्वल टू 1 किलोग्रॅम इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता त्या एकचा लोप करून टाकू आणि मग पुढं आपल्याला मिळेल न्यूटन इज इक्वल टू किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. मित्रांनो, न्यूटनची ही व्हॅल्यू आपण कधीही विसरायची नाही आहे, ती नेहमी लक्षात ठेवायची. याच पद्धतीनं आपण CGS सिस्टीममध्ये बलाचं एकक कसं असतं हे पाहणार आहोत पुढील स्लाइडमध्ये. इन CGS सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज डाईन. बलाचं CGS पद्धतीतील एकक आहे डाईन. 1 डाईन फोर्स मीन्स द फोर्स विच क्रिएट्स द एक्सेलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन द ऑब्जेक्ट ऑफ मास 1 ग्रॅम. 1 ग्रॅम वस्तुमानाच्या वस्तूमध्ये 1 सेंटीमीटर प्रति सेकंद वर्ग इतकं त्वरण निर्माण करू शकणारं जे बल आहे ते बल 1 डाईन बल असतं. नाव we will put the units in CGS system. That means again by taking the formula F is equal to mass into acceleration. Unit of force in CGS system is 1 dyne is equal to mass 1 kilogram into acceleration 1 centimeter per second square. आता पुन्हा या ठिकाणी आपण एक घालवून टाकू, शिल्लक राहतं डाईन इज इक्वल टू ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. माझं भारत सावरवडे हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.